तब्बल 3 वर्षानंतर महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल झुळून वाजलाय. सगळे पक्ष जे आहेत ते आज तयारीला लागले आहे. एकंदरीत या मनपाच्या निवडणुकीमध्ये अमरावतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची नेमकी काय भूमिका राहणार आहे, हे आपण जाणून घ्या. माझ्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते संजय खोडके आहेत. हो, कशी भूमिका आहे यावेळी नेमकं आपल्याकडे पक्षाची? अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 22 प्रभाग आहेत, 87 नगरसेवक निवडून द्यायचे आहे आणि आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. 87 प्रभागामध्ये जवळपास आमचे उमेदवार तयार आहेत. काही ठिकाणी आमच्या जवळचे उमेदवार 2-2, 3-3 असल्यामुळं तिथं निर्णय घेण्यासाठी थोडासा वेळ लागत आहे. परंतु कोणत्याही प्रभागामध्ये सक्षम उमेदवार नाही आहे, अशी परिस्थिती नाही. सर्व सक्षम उमेदवार आहे. फक्त कोणाला थांबवायचं एवढा प्रश्न आमच्यासमोर आहे. कारण की आम्ही पक्ष जरी चालवत असलो तरी कुटुंब म्हणून आमचा पक्ष चालवतो आम्ही आणि कुटुंबातल्या जर 2-3 एका ठिकाणी जर उमेदवार आले, त्यांना थांबवणं हे थोडंसं अडचणीचं होत असल्यामुळं तेवढाच प्रश्न आमच्यासमोर आहे. परंतु आम्ही त्याच्यातून मार्ग काढू आणि 100% आमची लढाई चांगल्या पद्धतीनं आम्ही लढू एवढं आज तरी मी तुम्हाला सांगू शकतो. नेमकं निवडणूक म्हटलं की इन्कमी पक्षामध्ये वाढतं आणि बंडखोरी सुद्धा तितक्याच प्रमाणात होते. अशा परिस्थितीमध्ये ही बंडखोरी शमवण्यासाठी कस पक्षाचे काय प्रयत्न करणार? नाही, माझ्या पक्षामध्ये माझे जे सहकारी आहे, ते आम्ही कुटुंब म्हणून काम करतो. परंतु जे काही मी ज्या लोकांना थांबवल, त्याच्यातनं मला असं वाटत नाही की कोणी बंडखोरी करतील. ते कारण की आम्ही कुटुंब म्हणून काम करत असल्यामुळं बंडखोरीची चिंता मला नाही आहे आणि चांगल्या पद्धतीनं आम्ही समंजसपणे एकमेकाला समजून तो निर्णय घेऊ शकू, अशी मला शाश्वती आहे. 2017च्या निवडणुकीत बघितलं तर अत्यंत अल्पशा विजयावर तुम्हाला समाधान मानावं लागलं आणि 3 वर्ष प्रशासक या ठिकाणी बसलं. त्यामुळे आता नेमकं कुठले विकासाचे मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीमध्ये उतरणार? मागच्या 5 वर्षामध्ये सुलभा खोडके या अमरावती शहराचे आमदार असल्यामुळं आणि अजितदादा वित्तमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून आम्हाला जो निधी दिला, त्यात रोड, नाली, रस्ते याचे जे कामं होते, ते मोठ्या प्रमाणात तो बॅकलॉग आम्ही पूर्ण करू शकलो. कचऱ्याचा प्रश्न 100% या शहरामध्ये निर्माण झाला होता. परंतु त्याच्यात आता नव्यानं आम्ही टेंडर प्रक्रिया करून त्या टेंडर प्रक्रियेमध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि चांगला मोठे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आणले आहे आणि त्याच्यातून ही जी कचऱ्याची समस्या होती ती पण चांगल्या पद्धतीनं सोडवला जाईल असा विश्वास आहे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं पैसे विकासासाठी जे आहे ते विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जाणारच आहे. परंतु तो आमचा जाहीरनामा राहील. त्या जाहीरनाम्यामध्ये रस्ते, नालीच्या व्यतिरिक्त विकासाचे जे काही मुद्दे आहेत, ते मुद्दे आम्ही जनतेसमोर आणू. निश्चितच 55+ भूमिका जी आहे ती भाजपने आखली आहे. आपली कशी रणनीती द्यायला पाहिजे? यावेळी मनपा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटाचा महापौर असेल. बरोबर आहे. बीजेपी, भारतीय जनता पक्षाचं जवळपास 45 नगरसेवक मागच्या टर्ममध्ये होते. 2014ला पालकमंत्री पोटे साहेब असताना त्यांनी चांगल्या पद्धतीनं नियोजन करून ते निवडून आणलं होतं. त्यावेळेस काँग्रेस पण थोडी कमजोर होती आणि मी सुद्धा त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो. परंतु माझं त्या त्याच पिरियडमध्ये पदवीधरचं इलेक्शन लागलेलं होतं. त्यामुळे मी फार काही त्याच्यात इन्व्हॉल्व होऊ शकलो नाही आणि राष्ट्रवादीचं तिथं काही अस्तित्व नव्हतं. त्यामुळं बीजेपीला वन साइडेड मोकळं मैदान असल्यामुळं त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यावेळेस यश मिळवलं होतं. परंतु यावेळेस तशी परिस्थिती नाही आहे. कारण की आम्ही पूर्ण ताकदीनं आम्ही बाहेर निघालेलो आहे आणि आम्हाला पूर्ण शाश्वती आहे, की यावेळेस महापौर राष्ट्रवादीचाच राहील किंवा मोठा पक्ष म्हणून 1 नंबरचा पक्ष म्हणून 100% आम्ही 1 नंबरवर राहू एवढा आम्हाला विश्वास आहे. निश्चितच 2017च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या फारसं अस्तित्व या ठिकाणी नसल्याकारणानं भाजपच्या एकहाती सत्ता गेली. मात्र यावेळी अमरावती महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचा महापौर असेल असा विश्वास दिवा संजय खोडके यांनी दिला आहे. अमरावतीहून कॅमेरामॅन सागर सर, सुरेंद्र कुमार आपण, जय महाराष्ट्र न्यूज.